टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राज्यामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात तापमानामध्ये बदल होताना पाहायला मिळतोय। जो कडक उन्हाळा मार्च नंतर सुरू होत होता, त्याच तो कडक उन्हाळा जो आहे तो मुंबईमध्ये फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यामध्ये सुरू झाल्याची परिस्थिती जी आहे ती सध्या निर्माण झालेली आहे। कारण फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापमानात बदल होताना पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट आल्याचे देखील पाहायला मिळते। हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंगळवारी आणि बुधवारी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होणार असल्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे। आणि जर कालची परिस्थिती मुंबईमधील आपण जर पाहिली तर कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार जवळपास 38.7 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानाची नोंद जी आहे ती कुलाबा वेधशाळेच्यात नोंद झालेली आहे। त्याच पद्धतीने 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ती सांताक्रूज वेधशाळेमध्ये नोंद झालेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर गेल्या 5 वर्षांमध्ये मुंबईमध्ये फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद जी आहे ती काल कुलाबा वेधशाळेमध्ये झालेली आहे। त्यामुळे मंगळवार आणि बुधवारी मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये उष्णतेची लाट येईल असा देखील अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। आणि संपूर्ण राज्यात आपण जर पाहिलं तर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट आलेली आपल्याला पाहायला मिळते। परंतु यावर्षी आपण पाहतोय की हवामानातील बदलांमुळे उष्णतेची लाट जी आहे ती कुठेतरी फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यामध्ये आलेली पाहायला मिळते। आणि त्यामुळे मुंबईकरांनी आणि संपूर्ण राज्यातील लोकांनी या उन्हाचा तडका बसू नये यासाठी तापमान बघून आणि काम असेल तरच बाहेर पडावं असा हवामान विभागाकडून सांगण्यात आलेला आहे। आता जर आपण मुंबईमधील परिस्थिती पाहिली तर उद्या आणि परवा उष्णतेची लाट अधिक होईल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामन मनीष विशारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।